फिलहाल अंगारा वाला ट्राय करतो। कसा आहे? हॅलो हाय नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आहे सेकंड पार्ट धनत्रयोदशीच्या दिवशीचा। तुम्ही पहिला पार्ट बघितला असेल, नसेल बघितला तर जाऊन नक्की बघा माझ्या शॉपिंगचा। पूर्ण शॉपिंग झाल्यानंतर इथे आणली, देवापुढे मांडली, ती पूजा केली, धनत्रयोदशीच्या पूर्ण पूजा झाली। त्याच्यानंतर आम्हाला निघायचं होतं बड्डेसाठी, तर मी साडी वगैरे नेसून व्यवस्थित पूजा मांडून घेतली। खूप सारे फोटोज काढले माझ्या नवऱ्याने आणि मी व्यवस्थितपणे धनत्रयोदशीची धनत्र देवाची पूजा करून घेतली। बघा तुम्ही सो हा माझा लुक आहे आजचा पूर्णपणे। सो ही मी पूर्ण रेडी झालेली आहे। तो आता निघूया, कारण का मला आता ओरडतील। छोटीला पाठवले खाली केक कलेक्ट करायला, यांना बर्थडे सेलिब्रेशन आवडत नाही, त्याच्यामुळे केक काय आम्ही बुक केला नव्हता। जो अवेलेबल असेल तो घ्यायचा, कारण की ह्यांना स्ट्रिक्टली होतं की केक आणायचा नाही असं सांगितलं होतं। तरीसुद्धा मी छोटासा का होईना केक आणणार आहे, त्याशिवाय मजा काय बर्थडेची। चला मग संध्याकाळी सगळी पूजा करून झाल्यानंतर आम्ही चेंज केलं। त्यांनी कुर्ता पायजमा घातला होता, मी साडी नेसली होती। मी सगळं चेंज करून आम्ही वेस्टर्न आउटफिटमध्ये आलो, कारण का पार्टीला जायचं होतं। ह्यांच्या बर्थडे सेलिब्रेशनची पार्टी होती। तर बघा यांनी जे कपडे घातले ते मी गिफ्ट केलेले आहेत। म्हणजे त्यांना जसे आवडतात त्या फॉर्ममध्ये 3-4 टी शर्ट्स, पॅन्ट, फॉर्मल टी शर्ट, फॉर्मल शर्ट्स, फॉर्मल पॅन्ट्स, जसे त्यांच्या ज्या ब्रँडचे ते घालतात त्याच ब्रँडचे, त्यांच्याच पर्टिक्युलर एका शोरूममध्ये त्यांना आवडतात तिकडचेच त्यांना भरपूर असे मी कपडे गिफ्ट केले होते त्यांच्या वाढदिवसानिमित्त। आणि ऑफकोर्स धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही बघितलं असेल शॉपिंगमध्ये मी बरंच काय काय त्यांच्यासाठी घेतलं होतं। आमचे भरपूर असे फोटो काढून झाल्यानंतर आमच्या नियर बाय असलेलं मिया कबाब्समध्ये आम्ही येऊन पोहोचलो। इथे आमचा आज पार्टीचा व्हेन्यू ठरला होता, तर इथे आलो आम्ही पार्टीच्या जागेवरती। व्यवस्थित आमचा टेबल सेटअप होता, छान आम्ही येऊन बसलो। आता वाट बघत होतो। वेटिंग फॉर आवर मदर। यस, हम लोग पहली बार आए हैं यहाँ पे। ये बैंड्रा में इनका फ्रेंचाइजी है, तो कल्याण में अभी अभी ये ओपन हुआ है मिया कबाब। तो हम लोगों ने वीडियोस वगैरह देखे थे तो काफ़ी अच्छा रिव्यू था, तो सोचा हम लोगों ने कल्याण के ऑलमोस्ट सारे रेस्टोरेंट ट्राई किए हैं। हाँ, तो इसीलिए हम लोग ने सोचा अभी चलो नियर बाय ही मियाँ कबाब आया है तो हम लोग यहाँ पे ही ट्राई कर लेते हैं। सो हम लोग यहाँ पे आए हैं, देखो क्या होता है, कैसा फूड है पता नहीं। स्टाफ सर्विस तो बहुत अच्छा है, लेकिन अभी फूड क्वालिटी कैसी होगी ये हम देखते हैं। या राजे बसा, ये या तुमचं स्वागत आहे तुमच्या जावयाच्या बर्थडेमध्ये। सासू माँ पधार चुकी है अपने दामाद के बर्थडे पर। कैसा लग रहा है? खूप सुंदर आहे हॉटेल। आज विजयचा मुहूर्तावर विजयचा बर्थडे आलेला आहे, आम्हाला त्यांनी जेवायला बोलवलं। सुंदर आहे ना हॉटेल, आणि आम्ही सगळे खूप खुश आहोत। सो इथे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही अवेलेबल आहे। सो हिला नॉनव्हेज खायचं आहे, त्याच्यामुळे नॉनव्हेजसाठी आम्ही इथे स्पेशल आलेले आहे, पण इथे दोन्ही गोष्टी अवेलेबल आहेत, त्यामुळे आम्ही हे रेस्टॉरंट म्हटलं चला इकडे एक्सप्लोर करूया, बघूया कसं आहे। सो या वेटिंग फॉर हर, अभी हम लोग कुछ ऑर्डर करते हैं। पहले केक कटिंग करते हैं। देखो इन लोग पैसे नहीं दे रहे, मैं क्या करूँ? ज़्यादा भी नहीं दे रहे, भरपूर आहे। माझं जावई पैसे नाही घेत। माझं तरी गिफ्ट घेऊ दे, तुमचं जाऊ दे भांडणं। हा मग ते तिचा बाबू बिचारा इम्बॅरन्स व्हायला लागलाय। इथे माझा भाऊ आणि माझी मम्मी बघा, आणि ते आमचा केक आलेला आहे छोटा स्वीट अँड सोबर वी आणि जय असं नाव लिहिलेलं आहे। स्वीट सोबर केक आणलेला आहे। माझ्या यांना केक जरासुद्धा आवडत नाही, त्यांनी सांगितलेलं प्लीज केक वगैरे नको, आणि असा बनवलेला केक तर नको। त्यांनी पहिलंच मला क्लिअर सांगितलं, आणि मला त्यांची चॉईस माहिती आहे, त्याच्यामुळे आम्ही जो तिकडे केक शॉपमध्ये अवेलेबल होता चॉकलेट फ्लेवरचा असा सिम्पल सोबर छोटासाच केक घेतला। मस्त आहे, काढून फेक, काढून फेकायला। मस्त
मस्त दिसतं पण ते क्लोजअप घेतले. हॅपी बर्थडे. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ही चांदी तुम्हाला खूप फळो. जय आमच्यातर्फे पण वी खाल्लास आता जय राहिलाय. शुभेच्छा बेटा. बाबू हजारों साल साल के दिन हो 50,000. मी असा मी आशीर्वाद दिला. मला पण पाया पडतो. मी सुट्टीच्या खुशीमध्ये होतो ना. खूप दिवस झाले गिफ्ट ऑर्डर केलंय अमेझॉन वरून. पण ते अजून आलं नाही. ते सरप्राईज आहे. फ्रायडेला येणार होतं पण ते आलं नाही. तर त्याकरता मी यांना नंतर गिफ्ट देईन. भाऊबीजला दिवशी दे, तेव्हा तुम्हाला दाखवेल काय गिफ्ट आहे. सो तुमचं गिफ्ट पेंडिंग आहे. गिफ्ट काय नाही, मला भावासारखं आहे. मला गिफ्टची काही गरज नाही. वा. अरे बापरे. त्याचं नेते बिते बोलत जातील. भावासारखं आहे. आणलंय तिला नाही देऊन देत. बरं बाई, लाईनीला उभी आहे. नंबर आहे. चला. पहिला मोठ्याचा माणूस आहे. आता हे घालून फक्त तुम्हाला बीचवर जायचं. काय आहे ते बघा तरी, काय सुंदर दिलंय माझ्या बहिणीने. बोलले तर परत गाडी मारा. ए पड पड पड. केक केक केक. हा वा, बघा किती सुंदर कॉर्ड सेट दिलेला आहे तिने. डायरेक्ट गोवाले बीच पे लेके चलो भी. फॅब्रिक त्याचं ना मटेरियल खूप छान आहे, एकदम मस्त आहे. एकदम छान. हे बघा, मी नाही सांगितलं. सरप्राईज तुझ्या मम्मीनेच सोडलेलं आहे. मी काय सरप्राईज तोडलेलं नाहीये बाबू. मम्मी आता आतमध्ये आल्यावर तिला पडते मी बाहेरच सांगतो. हे बघ ज्योती, तुम्ही मला बोलवते सरप्राईज सांगू नको, पण हिचं सरप्राईज हिनेच सांगितलेलं आहे. तर तुला आता कळलेलं आहे की तुला शूज पण भेटणार आहेत, ते पण ब्रँडेड. आता कोणत्या ब्रँडचे सांग बाबू. काय? कोणत्या ब्रँडचे आहेत? स्पार्क. स्पार्क ब्रँडचे आहेत. बघा वा. कसं वाटलं तुम्हाला बर्थडे सेलिब्रेशन? एवढा भारी बर्थडे सेलिब्रेट केलेला आहे. थँक्यू. चला, आमच्या कोल्ड्रिंक्स आलेल्या आहेत. जेवणसुद्धा आमचं येतं आहे. शोरमा अंगारीवाला, ये चंगेजी है. इसके साथ ये मसाला नान कॉम्प्लीमेंट्री. ये मिंट वाला, मिंट है ना, हाँ ग्रीन मिंट वाला हमारा ये है. कबाब, ये रोटी के साथ. और ये है हमारा है, ये अंगारा शोरमा है. और ये क्लासिक वाला शोरमा है. ये इतना सारा है. कोल्ड ड्रिंक है यहाँ पे. ये बर्थडे बॉय. अभी मैं फिलहाल अंगारा वाला ट्राई करती हूँ. कसं आहे? बहुत अच्छा. मम्मी को पूछो. मम्मी, एक नंबर छान. बाबू खूप छान. चलो आवडलं? खाओ. बंद. तुम बहन? बहुत दिनों बाद मैंने ग्लास वाला, मतलब ऐसे कांच वाला बॉटल हाथ में लिया है. सो बहुत अच्छा लग रहा है ये. पुलाव एंड दिस इज कीमा मटन पुलाव. और मेरा भाई कसं वाटतं मी सगळं. अजून तर ग्रीन रोल्स चलो, हम लोग का पूरा टेबल सफाचट हो गया. देखो, खा पी के हम लोग की इतनी सारी बॉटल्स है. मेरा ही बाकी है. इतनी सारी बॉटल्स हमने कोल्ड ड्रिंक की जमा कर ली है और सब खा के हो गया खत्म. ये अभी भी चल रहा है. हमने इतना कोल्ड ड्रिंक पिया है कि पूछो मत. हो, व्यवस्थित. पुढे जाऊन आईस्क्रीम पार्टी पण आहे आमची. आमचं जेवण झालेलं आहे. हे पार्सल घेतलेलं आहे थोडंसं. इतने सारे हड्डियाँ गिरे मेरे प्लेट में. ये वेज वाली, वेजिटेरियन इंसान. रेखा काय आहे. बिल पे इतना सारा था. चाललोय. आईस्क्रीम पाहिजे.
आम्ही आता चालत जाणार आहे घरी. म्यूजिक वैसे भी हम लोग को नहीं है, कॉपीराइट आ जाएगा, इसलिए हम लोग म्यूजिक छोड़ दिए. घर जाऊँ घर जाके डांस वांस करेंगे. चलो कट. ए काय खाणार? 4-5 फ्लोअर घेतो. काय? 4-5 फ्लेवर आईस्क्रीम. मला पण पान 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 पान. कुल्फी. फ्लॅश ऑन नाही होत आहे, तुझी बॅटरी लो आहे. मम्मी मागे. लगेच माझी गुलकंद खा चांगला आहे. एकच फ्लेवर होता. वेगळा पण आहे. कोणता कुठं अजून? तो पोळ्या करत असतो. केशरी. आईस्क्रीम पार्टी. आईस्क्रीम पार्टी. गुलकंद. मम्मीने घेतला तिच्या कपड्याला मॅचिंग गुलकंद. गुलकंद. हे थांब, तिथे लाईट येते, इथे लाईट येते ना अशी. अशी पण येते. गुलकंद. हा अशी बघ. तुझ्या पण कपड्याला नाही. मम्मीने घेतला काय जा? मी घेतला माझ्या कपड्याला मॅचिंग गुलकंद. यांनी त्याच्या कपड्याला मॅचिंग घेतलेला आहे राजकोट. नाही, केसर पिस्ता. मी घेतला गुलकंद. मी केसर पिस्ता. आम्ही जिजा साली केसर पिस्ता. चलो ते मी घेते. कट कर. चला केसर पिस्ता दाखवा. चलो सबने अपने आइसक्रीम दिखाओ. ये चलो 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 व्हेरी गुड. चला खाऊया आता, घरी जाऊया. मस्तपैकी आईस्क्रीम खात खात जेवण डायजेस्ट करत घरी चाललेलं आहे. 10 मिनिटाचं वॉकिंग डिस्टन्सवर आहे आम्ही. 10 मिनिटं चालत चालत मस्त घरपर्यंत पोहोचतो आता. आणि गुलकंदवाले आईस्क्रीम चांगले. मम्मी यांनी पण गुलकंद घेतले ना मग. छान. पहिला वेगळे घेत होते, आता हां, पण मी माझ्या ड्रेस कोडला मॅच करून असं घेतलेलं आहे. माझ्या भावाचं फेवरेट शॉप आहे ते आईस्क्रीमचं. गुलकंद फ्लेवर नाही, पण ते शॉप माझ्या भावाचं फेवरेट आहे. नेहमी तो घेऊन येतो. तिकडनंच आम्हाला नेहमी आईस्क्रीम्स घेऊन येत होतो. संपली. अगं पान फ्लेवर लगेच संपतं. आउट ऑफ स्टॉक होता, पण खरंच पान फ्लेवर भारी होता. पान फ्लेवर तिथे संपतो लगेच. मस्त होता पण तो. लास्ट टाइम आम्ही तोच खाल्ला होता. घरी येईपर्यंत ह्या दोघींच्या आईस्क्रीम अजून संपलेल्या नाहीयेत बघा. चला बड्डे संपला, धनतेरस पण संपलं. आम्ही आलेलो आहोत आमच्या घरी. धनतेरसला खूप खाल्ला.